नमस्कार. कट्टा कोल्हापूरवरती मी सरदार जाधव आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आज आपल्या कट्ट्यावरती एक वेगळी चर्चा होणार आहे. आपण खूप मंदिरांना किंवा इतर ठिकाणी जात असतो, परंतु त्याचा इतिहास, त्यांच्या मूर्त्या, त्याच्या पाठीमागली इतिहास आणि गोष्टी, या गोष्टीमध्ये आपण एवढं लक्ष देत नाही. परंतु त्याच्याचसाठी आज एक प्रसिद्ध आर्किओलॉजिस्ट योगेश प्रभुदेसाई सर आज आपल्या कट्ट्यावरती आलेले आहेत. सर, तुझं स्वागत आहे. थँक्यू. आणि एक वेगळी चर्चा असणार आहे, त्यामुळे ऑफकोर्स ही मुलाखत पूर्ण बघा आणि आपल्या मनातल्या शंका, कारण आपल्याला आजूबाजूला खूप ठिकाणी प्रत्येकाच्या गावात मंदिर असतात, त्यांच्याबद्दलची स्थापत्यशास्त्र आणि इतिहास याच्याबद्दलची उत्सुकता असते काय असेल, तर असे प्रश्नही आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. त्याचेही सर उत्तर देतील, कारण त्याचा अभ्यास खूप गाढा आहे. थोडक्यात मी त्याची ओळख करून देतो. सरांचं एन्शंट इंडियन हिस्ट्री, कल्चर अँड आर्किओलॉजी या विषयामध्ये सर संशोधन करता आहेत. सरांची जवळपास पीएचडी आता झालेली आहे आणि मंदिर स्थापत्य इंग्रजी आणि मराठी मध्ये पुस्तकं प्रकाशित आहेत सरांची खूप. आणि सगळ्यात महत्वाची एक गोष्ट सांगायची म्हणजे टेम्पल्स ऑफ कोल्हापूर हे त्यांचं एक पुस्तक आहे जे फार प्रसिद्ध आहे. जवळपास जगातल्या 12 युनिव्हर्सिटीजमध्ये ते आहे. आता थोड्याच वेळापूर्वी आम्ही मुलाखतीच्या आधी ते वेबसाईटवरती बघत होतो. खूप ठिकाणी ते पुस्तक फार प्रसिद्ध झालेलं आहे, त्याचा रेफरन्स म्हणून अभ्यास करतायत. आणि सरांचं लिखाण वर्तमानपत्र आणि इतर ठिकाणून मासिकामधून तर असतंच. आपल्या ज्या रेग्युलरचे प्रश्न आहेत, मंदिर, नंतर त्यांच्या मूर्त्यांनी त्यांचं स्थापत्यशास्त्र, याच्या आधी सर आम्हाला तुमच्या वाटचालीकडे, म्हणजे तुम्ही इतिहासाकडे, इतिहास विषय निवडला, त्याच्यामध्ये पीएचडी केली आणि हा एक वेगळा टॉपिक तुम्ही निवडला, तर याच्या पाठीमागे जडणघडण आणि वाटचाल आम्हाला ऐकायला आवडेल. ओके. प्रवास हा तसा खूपच वळणाच आहे, ऑनेस्टली स्पीकिंग. कारण माझा 12वी झाल्यानंतर मी GD आर्ट कोर्स केला, ग्राफिक डिझायनिंग कोर्स केलेला आहे. आणि तो करत असतानाच ऑफकोर्स शाळेत असल्यापासून इतिहास या विषयामध्ये आवड होतीच. इतिहास, कला हे दोन्ही विषय खूप जिव्हाळ्याचे अजूनही आहे. सगळ्यांनाच इतिहास रंजक वाटत असतो शाळेत असताना. राईट. सो GD आर्ट कम्प्लीट झाला कोर्स. आणि त्यानंतर समहाऊ मला असं वाटायला लागलं की स्टील मला ती माझी लाईन नाही सापडलेली. आणि त्यावेळेला मग रेग्युलर माझं ग्रॅज्युएशन ही मी साईड बाय साईड करतच होतो. आणि ते करताना माझ्या लक्षात आलं की येस, हिस्टरी आणि हिस्टॉरिकल रिसर्चेस हा कुठेतरी एक आपल्याला खूप स्ट्रॉंगली रिलेट होणारा विषय आहे. तर आपण इथे एकदा ट्राय करूयात. लेट मी नाही पोस्ट दिस थिंग GD आर्ट कोर्स झाल्यानंतरचे हे ग्रॅज्युएशन होत असतानाच हे सगळा प्रवास झालेला आहे. आणि ऍक्च्युली त्या ह्याच्यामध्ये मग मी थोडंसं टेम्पल आर्किटेक्चरचा स्टडी करत होतो. आणि प्रत्येक वेळेला मी टेम्पल्स बघायचो, त्यांचं डॉक्युमेंटेशन करायचो, माझी मतं जी आहेत ती मांडायचो. काही मित्रांना मी ते शेअर करायचो. मग त्यांनी सांगितलं की अरे तुला जर असं वाटतंय तर हे ॲटलिस्ट तू लिहून का काढत नाहीस. सो मी ती आयडिया लगेच स्वीकारली. आय स्टार्टेड रायटिंग आणि ऑलमोस्ट एक चांगलं भरपूर असं एक लिखाण झालं माझ्या हातून. आणि मग लक्षात यायला लागलं की येस, इट्स गेटिंग अ गुड शेप. तर मग आता हे पुस्तक म्हणून का पब्लिश करू नये. आणि त्यासाठी मग मी डॉक्टर देगलूरकर जे आहेत त्यांना अप्रोच झालो होतो. आणि सरांना ते बाळ दिलं आणि म्हटलं की सर तुम्ही एकदा ह्याच्यातून लक्ष द्या, गो थ्रू करा. आणि तुम्हाला जर वाटलं की हे एंटायरली डिस्कार्डेबल आहे, फाईन, मी पुढे पाऊल टाकणार नाही. पण तुम्हाला वाटलं की येस, ह्याच्यामध्ये काही सजेशन, करेक्शन्स काय आहेत ते थोडंसं करून आपण हे पब्लिश करू शकतो असं जर तुम्हाला वाटलं तर डेफिनेटली आय विल गो अहेड. मग सरांनी त्याला एक फॉरवर्ड नोटही दिली त्या पुस्तकाला आणि ते पब्लिश झालं. आणि पब्लिश झाल्यानंतर अनएक्सपेक्टेड रिस्पॉन्सेस यायला लागले त्याला. मग ते मराठीमध्येही पब्लिश झालं. मराठीमध्ये आता 2 आवृत्तीही निघाल्या त्याच्या. आणि हे पब्लिश झाल्यानंतर मी फॉर्मली आर्किओलॉजीकडे वळलेलो आहे. प्रवास उलटा झालेला आहे. सो आता त्याच्यामध्येच आहे. खूप छान. म्हणजे मी या मुलाखतीच्या आधी काही दिवसापूर्वीच तुमचं जे पर्सन बेलचं रामलिंगचं जे व्हिडिओ आहे युट्यूबला बघितलं होतं, त्यावेळेस कळालं की इतक्या डीपमध्ये, म्हणजे मी व्हिडिओ ब्लॉग बनवतो काही ठिकाणी फिरायला गेल्यानंतर, परंतु तेवढ्या डीपमध्ये आम्हाला कधी त्याचं माहिती मिळाली नाही. मिळवतो आपण नेटवरून किंवा इतर, परंतु बरोबरची असते. परंतु इतका अभ्यास एवढ्या इथपर्यंत जाणं, म्हटलं ठीक आहे, खूप साऱ्या अशा वेगवेगळ्या गोष्टी आज या मुलाखतीतून काढण्यासाठी म्हणून मग सरांना बोलवावं. आपला रेग्युलरचा प्रश्न सर की मंदिर निर्मिती का झाली. म्हणजे तुम्ही जसं मगाशी आपण म्हणत होतो की मंदिरांच्या पाठीमागे प्रत्येक ठिकाणी काहीतरी एक इतिहास आहे, तर मंदिर निर्मिती का झाली. राईट. ह्याच्या मागचं कारण असं आहे की बदलती
धार्मिक सूत्र आणि बदलतं राजकारण. हम्म. हा काळ आपण साधारण इसवी सनाचं पहिलं शतक घेऊयात. ठीक आहे, की ज्याच्यामध्ये मंदिर संकल्पनेची बीज रुजलेली आपल्याला दिसत आहेत. इथे एक लक्षात घेतलं पाहिजे की आज आपण मंदिराला एक धार्मिक वास्तू किंवा त्याच्याकडे एक टिपिकल पर्स्पेक्टिव्हनी बघतो, पण मंदिराची साधी सोपी व्याख्या जी आहे ती म्हणजे वास्तू, छप्पर, शेल्टर. ओके. ठीक आहे. तर अशा अनुषंगानं अशी एक धर्मसंस्था होती किंवा एक समाज होता की ज्यांच्यामध्ये नैसर्गिक जे काही हे आहेत, सोर्सेस आहेत, तर त्यांनाच ते देवी देवता मानत होते. फॉर एक्झाम्पल झाड असतील किंवा पाणी असेल किंवा दगड, व्हॉट्स एव्हर, अग्नी असेल. राईट. तर अशा ह्याच्यामध्ये मग त्यांना काहीतरी एक प्रोटेक्शन देणं, शेल्टर देणं, हे सगळं सुरू झालं. आणि मग समजा वृक्ष पूजकांचा जो वर्ग असेल तर ते त्या टिपिकल वृक्षाभोवती कठडा बांधत असत. आणि हे आपल्याला सातवाहनांच्या कॉइन्सवर वगैरे सुद्धा आपल्याला ते दिसतं. किंवा कोल्हापूरमध्येच जे कूर नावाचं राजघराणं होतं की ज्यांची कॉइन्स सापडली होती ब्रह्मपुरी उत्खननामध्ये, त्याच्यामध्येही आपल्याला ते दिसतं की तो कठडा आहे आणि त्याच्यामध्ये तो वृक्ष आहे. तर ती मंदिर संकल्पनेची बीज आहेत किंवा ती पहिली ही आहे, पायरी आहे, सुरुवात आहे तिथं. हळूहळू असं व्हायला लागतं की मग आपल्याकडं आता जैन, बौद्ध या 2 शाखा खूप स्ट्रॉंगली पुढे येत आहेत. जे काही परंपरेनं चालत आलेलं वैदिक मत होतं त्याला सेटबॅक बसलाय. आणि त्या वैदिक मतातूनच आता स्मार्त नावाच्या अनेक शाखा बाहेर पडतात, ज्याच्यामध्ये शैव आहेत, वैष्णव आहेत, गणपत्य आहेत, शाक्त आहेत. तर मग हे सगळ्या शाखा बाहेर पडत असताना हळूहळू ह्याच्यामध्ये आता असं व्हायला लागलंय की मूर्ती पूजा ही एक नवीन संकल्पना ह्याच्यामध्ये रूढ झालेली आहे. आणि त्या अनुषंगानं मग पूजेची वस्तू आणि पूजेचं स्थान या दोन्ही संकल्पना एकत्र येतात आणि त्याच्यामध्ये मंदिर आणि त्याच्या आतली मूर्ती असं ते एक समीकरण बनतं. आणि हळूहळू ह्या संकल्पनेला फार मोठा हे मिळतो, बढावा मिळतो. आणि साधारण आपण असं गृहीत धरू की इसवी सनाच्या 3ऱ्या-4थ्या शतकापासूनच आपल्याला मंदिर निर्मितीला वेगळी वळणं लागलेली दिसतात. आणि ती नंतर इतकी 13व्या शतकापर्यंत मंदिर उभं करणं हे खूप मोठं धर्मादाय असं काम झालेलं होतं. धर्मादाय होतं, ऑफकोर्स त्याच्या मागं समाजकारण होतं, राजकारण होतं, धर्मकारण, अनेक गोष्टी होत्या. पण मंदिर निर्मितीची संकल्पना जी मुळात फक्त त्या शेल्टर म्हणून होती, तर ती हळूहळू त्याला योग, शास्त्र, तंत्र ह्या सगळ्याची जोड देऊन ती एक काहीतरी स्वतःमध्ये इंडिव्हिज्युअल एंटिटी बनतीये. सो असा तो एक खूप मोठा प्रवास आहे मंदिराचा. त्यामुळं आत्ताची जी मंदिरं आहेत ते अशी निर्माण झाली. सुरुवातीला झाडं किंवा इतर जे आहेत त्यांना प्रोटेक्शनसाठी ते शेल्टर्स असायचे. त्याचं एक स्वरूप बदलत मग त्याच्यात मूर्तीपूजा आली. तसंच हे होत मंदिरांची सुरुवात. कारण झाडांना किंवा दगडांना किंवा इतर ज्या काही वस्तू असतील पूजेच्या, ऑफकोर्स ते पूजेच्याच वस्तू होत्या. लोकांची प्रत्येक त्यांच्या ह्याच्यानुसार ऍब्सोल्युटली. कारण वृक्ष देवता, यक्ष यांची पूजा अतिप्राचीन आहे आपल्याकडं. बरोबर. त्यामुळे त्यातूनच ही खरं तर संकल्पना पुढे येताना दिसते. येस. स्थापत्य म्हणताना फक्त मंदिरांचाच समावेश म्हणजे स्थापत्यशास्त्रात होतो का, प्राचीन मंदिरांचाच? नाही, स्थापत्य जेव्हा म्हणतो आपण त्याच्यामध्ये आपल्याला स्तूपाचाही समावेश करावा लागतो. त्यानंतर गुहा मंदिरं आहेत, त्यानंतर एकपाषाणी मंदिरं आहेत, आणि मग ही फ्री स्टँडिंग टेम्पल्स जी आज आपण बघतोय सगळ्यांचा इथे समावेश करावा लागतो. कारण स्तूपाची सुद्धा संकल्पना अशी आहे की बेसिकली फक्त ते स्मारक आहे, एक ढिगारा आहे तो. आणि हळूहळू मग त्याच्यावर अलंकरण चढतंय, त्याचे अवयव फिक्स होत आहेत, त्या स्तूपाला बाहेरून कठडे येत आहेत, 4 दिशांना 4 प्रवेशद्वार येत आहेत, त्या कठड्यावर अलंकरण येत आहे, वेगवेगळे त्याच्यावर देवी देवता, यक्ष यक्षिणींचं अंकन होतंय. तर त्यामुळं स्तूप ही इटसेल्फ एक वास्तू बनवून जाते. त्याचप्रमाणे बौद्ध भिक्खूंच्या जे वर्षावासासाठी म्हणून जे गुहा खोदलेल्या आहेत, की जसं आज आपण चातुर्मास पाळतो तसे बौद्ध भिक्खू त्या काळात वर्षावास म्हणजे पावसाळ्यात कुठेही प्रवास करत नसत. तर त्यांच्यासाठी एक लोकांपासून दूर असं एक स्थान म्हणून मग ते कडेकपारीमध्ये त्यांचे विहार खोदले जात असत, राहायच्या वास्तू खोदल्या जात असत. तर तो सुद्धा स्थापत्यामध्येच एक प्रकार येऊन जातो. पण त्याच्यात सुद्धा एक ठराविक टिपिकल नॉर्म्स आहेत. चैत्य तिथेच, आता ते बौद्ध भिक्खू आहेत, ते राहतायत म्हटल्यावर त्यांना पूजेसाठी स्तूपही हवा, पण त्या विहाराच्या शेजारीच स्तूप आहे.
आणि त्या स्तूपाला मग चैत्य हे नाव येत आहे. मग चैत्य आणि विहार ही जोडगोळी आपल्याला दिसतीये. त्यामुळे बौद्ध स्थापत्याचं हे एक वैशिष्ट्य आहे. आणि मग त्याच्यामध्ये सुद्धा भिंत कशी आहे, छप्पर कसं आहे, किंवा काय पद्धतीने विहार खोदायचा, ह्याचं सुद्धा हळूहळू एक सूत्र पक्की झालेली दिसत आहेत. त्यामुळे तो सुद्धा एक स्थापत्य प्रकार आहे. त्याचबरोबर मग एकपाषाणी मंदिर जे आपण म्हणतो, तसं आपलं वेरूळ आहे, वेरूळचं कैलासनाथ मंदिर आहे. त्यानंतर आपलं पळसंबेचं जी एक पाषाणी मंदिर आहे, तर एका खडकामध्ये ती मंदिरं कोरण्यात आलेली आहेत. त्यामुळे तो एक स्थापत्याचा वेगळा प्रकार. त्याचबरोबर तेर जे आहे उस्मानाबादमध्ये, तर तिथे विटांची मंदिरं बांधलेली आहेत. सो तो एक वेगळा प्रकार आहे. ऑफकोर्स मंदिरच आहे, फक्त मीडियम बदललेला आहे, पण ती ब्रिक टेम्पल म्हणून त्यांचा एक स्वतंत्र अभ्यास होऊ शकतो. बरोबर. आणि त्यानंतर मग ही आपली नंतरच्या काळामध्ये जी काही स्टोन टेम्पल्स आपल्याला सगळीकडे बघायला मिळतात, दगडामध्ये बांधलेली. ऑफकोर्स प्रत्येक माध्यमाची मर्यादा असल्यामुळं त्यांच्यामध्ये केले गेलेले प्रयोग जे आहेत तो एक स्वतंत्र अभ्यासाचा विषय. पण स्थापत्य म्हणत असताना फक्त मंदिरं इन्क्लूड होत नाही. एक्झॅक्टली. मंदिरांचा कालखंड कसा ओळखायचा? गुड क्वेश्चन. मंदिरांचा कालखंड ओळखत असताना सगळ्यात पहिली खूण म्हणजे तिथे शिलालेख आहेत की नाहीत हे बघावं लागतं. कारण असं आहे ना की एखाद्या कालखंडामध्ये रूढ झालेली स्थापत्याची पद्धती ही पुढच्या कालखंडामध्येही ती कॅरी फॉरवर्ड केली जाऊ शकते. आणि तसे आपल्याकडे काही उदाहरणं आहेतही. पण जेव्हा आपल्याला टिपिकली शिलालेख दिसतो त्या मंदिरामध्ये, त्यावेळेला आपल्याला लक्षात येतं की हे मंदिर साधारण कुठल्या कालखंडातलं आहे. फॉर एक्झाम्पल कोपेश्वराचं आपण खिद्रापूर कोपेश्वराचं हे घेऊ, तर तिथे आपल्याला शिलाहार आणि यादव ह्या दोघांचेही शिलालेख दिसतात. आता खरं सांगायचं झालं तर शिलाहार यांच्या शिलालेखामध्ये कोणी मंदिर बांधलं याचा उल्लेख येत नाही. यादवांच्या शिलालेखामध्ये सुद्धा कोणी बांधल्याचा उल्लेख येत नाही. पण या शिलालेखावरून ऍटलिस्ट एवढं समजतं की साधारण इसवी सनाच्या 12व्या शतकापर्यंत किंवा 11व्या शतकापर्यंत हे मंदिर इथं अस्तित्वात आलेलं होतं, एवढं तरी आपण म्हणू शकतो. सो शिलालेख हा सगळ्यात महत्वाचा आपल्याकडं हे आहे की त्याच्यावरून आपण कालखंड ओळखण्याचा सगळ्यात महत्वाचा तो खूण आहे, महत्वाची खूण आहे असं आपण नक्कीच म्हणू शकतो. या व्यतिरिक्त मग तुमचा जर मंदिर शैलींचा जर फार बारीक अभ्यास असेल तर तुम्ही त्या शैलीवरून किंवा मंदिराच्या घडणीवरूनही कालखंडाचा एक अंदाज बांधू शकता. पण ढोबळमानानं शिलालेख इज ऑलवेज अ बेस्ट सोल्युशन. त्याला कार्बन डेटिंग किंवा इतर असं कुठल्या नाही सी डेटिंग स्टोनला नाही तुम्ही अप्लाय करू शकता. कारण दगडाचं फॉर्मेशन कितीतरी हजार लाख वर्ष चाललेलं असतं. त्यामुळे त्याच्यावर तिथे तुम्ही C14 नाही अप्लाय. शिलालेख किंवा कुठं नोंदी सापडल्या, त्या पण नोंदी अलीकडल्या आहेत. परंतु काही मंदिरं तर जसं तुम्ही म्हटलं की इसवी सनाच्या पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या शतकात सुद्धा बांधली गेली असते. तर त्यांचं मग ऑफकोर्स आता अंबाबाईचं आपलं कोल्हापूरचं महालक्ष्मीचं मंदिराचं बांधकाम अशा त्या नोंदीतूनच आपल्याला कळू शकतं. हो, आता त्याही मंदिराच्या बाबतीत आपण बघू ना की आत्ता आपण ढोबळमानानं एवढंच म्हणतो की ते शिलाहारांच्या कालखंडात अस्तित्वात आलेलं असावं आत्ताचं जे मंदिर आहे ते. पण कदाचित त्याच्याही आधी मंदिर असू शकेल. कारण मंदिर निर्माता कोण हा अजूनही अनुत्तरितच प्रश्न आहे. हे इथं लक्षात घेण्यासारखं आहे. आपल्याकडे एक परंपरेनं रूढ माहिती आहे की चालुक्य कर्णदेवानं पहिल्या शतकात बांधलं आणि ते करत आले. पण तसं कधी नसतं. मंदिरे एकदा बांधायला घेतल्यानंतर ते पूर्ण करूनच सोडलं जातं. ते वारंवार त्याला असे अवयव जोडले जात नाहीत, नाहीतर मग ते पूर्णतः जीर्णोद्धारित केलं जातं. किंवा मंदिर जेव्हा तुम्ही अस्तित्वात येतं त्यावेळेला मंदिराच्या आतमध्ये जेव्हा मूर्ती बसते त्यावेळेला त्या मंदिराला पूर्णत्व आलेलं असतं. त्या मंदिराला मग पुढे तुम्ही अवयव जोडू शकता जर तुम्हाला जोडायचेच असतील तर. किंवा मग तुम्हाला मंदिरच विस्तृत करायचं असेल तर ते मंदिर पूर्णतः निखळून तुम्ही नव्यानं तिथे बांधू शकता, जीर्णोद्धारही करू शकता. पण टप्प्याटप्प्यानं ते मंदिर, एकच मंदिर बांधत गेले ह्याला तुम्हाला तसा आधार काही नाहीये. आणि किती बांधत जाणार आहे? टप्प्याटप्प्यानं बांधत गेले 1000 वर्षामध्ये अशी कितीतरी मंदिर बांधून झाली असती त्यांची. साधारणतः आपल्याकडं शिलालेखावरून असा आपण अंदाज बांधू शकतो की त्या काळामध्ये एक मंदिर बांधायला साधारण 20 ते 30 वर्ष जात होती. सो पहिल्या शतकात बांधायला सुरुवात केली आणि 8व्या-10व्या शतकापर्यंत म्हणजे इतकी वर्ष काम करणं इतकं काही असं हे लॉजिकली अयोग्य आहे. त्यामुळे ही आपल्याकडे एक परंपरेनं आलेली माहिती आहे, पण ती चूक आहे. मंदिर निर्माता कोण हे अजूनही काही एवढं माहिती नाही. म्हणजे आपल्याकडे तसे एव्हिडन्सेस आलेले नाहीत. तुर्तास आपण एवढंच म्हणतो सेफर साईड की कोल्हापूरच्या शिलाहारांनी हे आत्ता जे मंदिर दिसतं ते बांधलं असावं. दॅट्स ऑल.
सुरुवात कुठेतरी केली असेल परंतु त्याची वाढ त्यांना जसं हवंय तसं ते बांधकाम परत परत वाढत गेलं. मंदिराला अवयव तुम्ही जोडत जाऊ शकता, पण गर्भगृह जे आहे मंदिराचं आणि मंदिराच्या त्या गर्भगृहातली मूर्ती हे जेव्हा तिथे अस्तित्वात येतात त्यावेळेला खरं तर ते मंदिर पूर्णत्वाला आलेलं असतं. कारण मंदिरातल्या मूर्तीची स्थापना आणि कलश वरती बसवल्यानंतर किंवा शिखर बांधून त्याच्यावर कलशारोहण या दोन्ही एकाच वेळेला होणाऱ्या घटना आहेत. त्यामुळे ते झाल्यानंतर मंदिर तुमचं झालेलं असतं. मग हवं तर तुम्ही मंदिराला पुढे अवयव जोडू शकता. फॉर एक्झाम्पल एखाद दुसरा मंडप तुम्ही ऍड करता त्याला, पण एक मंडप ऍड करायला तुम्हाला 700-800 वर्ष जात नाहीत ना, राईट. फार तर तुम्ही 2 मंडप ऍड कराल, पण इतका वर्षाचा स्पॅन जात नाही त्याच्यामध्ये. ते याच्यापेक्षा काहीतरी वेगळं असू शकतं. ऍब्सोल्युटली. आता मंदिरच असं हेमाडपंथी आहे असं बोललं जातं. हेमाडपंथी शैली म्हणजे काय आणि मंदिर शैली? ओके, हा आपल्याकडं माहित नाही एक्झॅक्टली केव्हा हा समज रूढ झाला, पण हेमाद्री हा जो होता की हा यादवांचा त्यांच्या मे बी तो सेनापती होता. आय एम सॉरी, मला एक्झॅक्टली आठवत नाहीये त्या व्यक्तीचा हुद्दा काय होता यादवांच्या ह्याच्यामध्ये, पण हेमाद्री किंवा हेमाडपंत यांना चतुर्वर्ग चिंतामणी नावाचा एक ज्ञानकोश लिहिला होता, कंपेंडियम लिहिला होता. त्याच्यामध्ये त्यानं फक्त पारंपरिक जी मंदिर स्थापत्य शैली आहे त्याचा पुरस्कार केला आणि त्यांनी फक्त त्याच्यामध्ये एवढंच हे केलं की आंतराळक पद्धतीने स्थानिक दगड वापरून मंदिर कशी बांधायची ही माहिती फक्त त्यानं संकलित केली. इथे आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की कंपेंडियम जे असतं, ज्ञानकोश असतो, ते माहिती संकलन असतं. इथे हेमाद्रीनं नव्यानं काही काढलेलं नाहीये, कारण हेमाद्रीच्या यादवांच्याही आधीची अशी कितीतरी मंदिरं आहेत की जे स्थानिक दगड वापरून आंतराळक पद्धतीने बनवलेली आहेत. त्यामुळं कुठलंही मंदिर आपण बघत असताना ते हेमाडपंथी अशा पद्धतीनं नाही म्हणू शकत, कारण ती मुळात हेमाडपंथी अशी कुठलीही स्टाईल नाही, फक्त आपल्याकडे तो एक प्रघात आलेला आहे हेमाडपंथी म्हणण्याचा. बरोबर. पण अशी कुठलीही शैली नाहीये ऑनेस्टली स्पीकिंग. कोल्हापुरातल्या प्राचीन स्थापत्याबद्दल थोडक्यात माहिती, म्हणजे काय माहिती द्याल? प्राचीन स्थापत्य तर कोल्हापुरात खूप आहे. हो येस. कोल्हापूरचं प्राचीन स्थापत्य बघत असताना इथे स्थापत्यामधले 3 महत्वाचे टप्पे आपल्याला बघायला मिळतात, विच एव्हरी अदर कोल्हापूरकर शुड बी प्राऊड ऑफ, की ज्याच्यामध्ये आपल्याला गुहा बघायला मिळतात, बौद्धांच्या गुहा, जे पोहाळे आणि मसाई. इथे आपल्याला बघायला मिळतं की एक वेगळंच स्थापत्य बघायला मिळतं. त्यानंतर आपल्याकडे एकपाषाणी मंदिरं बघायला मिळतात की जी पळसंबेची आहेत, आणि इफ आय एम करेक्ट तर पळसंबे मंदिरांचं डेटिंग जे आहे ते वेरूळ कैलासनाथाच्याही थोडं आधी जातं. त्यामुळं तोही एक आपल्या कोल्हापूरला एक नक्कीच अभिमानाची गोष्ट आहे. आणि प्रयत्नही सुरू आहेत की पुरातत्व खात्याने ते लवकरात लवकर त्यांच्या अखत्यारीत घ्यावं आणि त्याचं संवर्धन व्हावं. पळसंबे ऍब्सोल्युटली. आणि त्यानंतर मग ही आपली सगळी फ्री स्टँडिंग टेम्पल्स आहेत, महालक्ष्मी आहे, कोपेश्वर आहे, आणि इतर कसबा गेटचं जे जैन मंदिर आहे, पार्श्वनाथ मंदिर आहे, अशी कितीतरी मंदिरं आहेत. सो हे 3 टप्पे आपल्या कोल्हापुरातल्या प्राचीन स्थापत्याचे बघायला मिळतात. आणि प्रत्येक मंदिरामध्ये आपल्याला जशा सिमिलॅरिटीज दिसतात तसं त्याच्यामध्ये एक युनिकनेसही आहे. तो जितका तुम्ही बारकाईने बघाल त्याच्यावरून ते लक्षात येतं. फॉर एक्झाम्पल कोपेश्वर मंदिर म्हणा तर त्याच्या गर्भगृहामध्ये आतमध्ये 3 अंतर्गत दालनं आहेत. सेम गर्भगृहाचा प्लॅन आपल्याला आपल्या कोल्हापुरात महालक्ष्मी मंदिरात बघायला मिळतो की आतमध्ये गर्भगृहाला 3 अंतर्गत दालनं आहेत. त्यानंतर हे महालक्ष्मीचं मंदिर हे 2 मजली आहे. सो हे सुद्धा एक खूप युनिक एक्झाम्पल आहे की 2 मजली मंदिर असणं. आणि ह्या मंदिराला महाकाली मंदिर जे आहे जोडलं गेलेलं आहे, त्याचंही एक स्ट्रक्चर वेगळं दिसतं. ऑफकोर्स महाकालीचं मंदिर आधी की महालक्ष्मीचं मंदिर आधी हा सुद्धा एक अदुत्तरितच प्रश्न आहे. प्रत्येक जण आपापल्या परीने त्याच्यावर एक मत मांडतो, पण अजूनही कुठलं एक मत झालेलं नाहीये. सो हा एक खूप छान वेगळा स्थापत्याचा प्रकार आपल्याला इथे बघायला मिळतो कोल्हापूरमध्ये. सो कोल्हापुरातलं स्थापत्य खूप व्हॅरिड आहे आणि जितका अभ्यास करू तितकं नवनवीन त्याच्यामध्ये आपल्या कोल्हापूरच्या आजूबाजूला प्रत्येक गावामध्ये अशी काही मंदिरं आहेत, प्राचीन मंदिरं. आता ऑफकोर्स आमच्याकडे आहे की जसं तुम्ही मगाशी म्हटलात कुणी बांधलं हे माहित नाहीये, त्यामुळे कुणालाही विचारलं तर एकच म्हणतात हा हे पांडवांनी बांधलं, रात्री एका बांधलं, त्यामुळे माहित नाही. म्हणजे तो अभ्यास तरी कसा करणार, त्याच्याबद्दलचे संदर्भ नाही. एक्झॅक्टली, खूप मोठी गोष्ट आहे.
मूर्तिशास्त्र का विकसित झालं असावं? जसं म्हटलं की आपल्याकडं वैदिक आणि जे वैदिक नाहीत, ज्यांना आपण तुर्तास आपण अवैदिक असं म्हणू, तर असे 2 विचार प्रवाह होते. वैदिक लोकांचं असं होतं की त्यांच्यासाठी अग्नी ही मुख्य देवता आहे आणि त्यांच्याही इतर देवता आहेत, निसर्ग देवता आहेत. फॉर एक्झाम्पल पावसाचा त्यांचा देव इंद्र आहे, त्यानंतर वावटळाचा देव जो आहे तो रुद्र आहे, तो आपल्या मरुदगणांबरोबर येतो आणि सगळे नासधूस करतो. पहाटेची त्यांची देवता ती उषस आहे, रात्रीची देवता ती त्यांची रात्री देवी आहे. अशा सगळ्या त्यांच्या निसर्ग देवता. जलाचा देव तो वरुण आहे. ह्यांचे खूप स्कॅन्टी रेफरन्सेस बघायला मिळतात वैदिक साहित्यामध्ये, की त्यांची थोडीफार वर्णनं आहेत, पण मेनली ते अग्नीच्या माध्यमातून त्या देवांना काय आहे ते पोचवतात. बरोबर, राईट. पण ह्यांच्या पलीकडे सुद्धा एक अशी आपल्याकडे विचारधारा होती की ज्याच्यामध्ये अगेन निसर्गाच्याच देवता त्यांनी पूजल्या, पण त्यांच्यासाठी त्या देवतांना अन्न देणं किंवा पशुबळी देणं किंवा काही ना काहीतरी भेटवस्तू देणं ही एक त्यांच्यासाठी एक वर्शिपची ट्रेडिशन होती. जसं आपण यक्ष यक्षिणी म्हणतो की यक्ष यक्षिणी ही अतिप्राचीन परंपरा आहे आपल्याकडं. आणि आपलं मगाशी जे बोलणं झालं की देवराई, तर देवराईचं रक्षण करणारे हे यक्ष आणि यक्षिणी असत की नॅचरल रिसोर्सेस जे आहेत तर त्यांचं ते रक्षण करायचे. मग काही वेळा ते वृक्षावर वास करायचे, काही वेळा जलाशयात वास करायचे. मग ह्यांच्या पूजनाची पद्धत वेगळी होती. कालांतरानं जेव्हा असं होतं की एक खूप मोठं आपल्याकडे रिफॉर्मेशन होतं, रिफॉर्मेशन ऑफ थॉट्स, रिफॉर्मेशन ऑफ रिलिजन अँड रिफॉर्मेशन ऑफ पॉलिटिक्स, ह्याच्या सगळ्या ह्याच्यातून आपल्याला असं दिसतं की आता स्मार्त धर्म पुढे आलेला आहे. आणि स्मार्त धर्म पुढे येताना मग हे अवैदिक परंपरा जी आहे त्यांच्या काही देवी देवताही सगळ्या एकत्र आलेल्या आहेत. म्हणजे इट वॉज अ नीड ऑफ अ टाइम की सगळं एकत्र येतंय आणि वेगवेगळ्या संकल्पना एकत्र येत येत हळूहळू आता देवतांची मूर्ती निर्माण होतीये की त्या देवता कशा आम्ही बघायच्या, तर त्यांचं काहीतरी एक स्वरूप पुढे आलं पाहिजे. आणि त्यातून मग हळूहळू देवतांची मूर्ती तयार व्हायला लागते. मग त्याच्यामध्ये ट्रायल्स अँड एरर्स आहेत प्रत्येकाने केलेले. मग आता तो पुन्हा एक आध्यात्मिक विषय ठरतो की कुणाला कशी काय अनुभूती आली असेल त्याप्रमाणे त्यांनी तशा त्या देवता निर्माण केलेल्या आहेत. म्हणजे तो पूर्णतः संशोधनाच्या पलीकडचा विषय आहे खरं तर. आणि त्या अनुषंगाने मग देवांच्या मूर्ती तयार होतात. मग आपल्याकडे जे शिल्पग्रंथ आहेत, पुराण ग्रंथ, शिल्पग्रंथ, यांच्यामध्ये मग त्या मूर्ती कशा घडवाव्यात ह्याचे नियम आलेले आहेत की मूर्तींचे अवयव कसे असावेत, त्यांची प्रमाणं कशी असावीत आणि त्याप्रमाणेच मग ती मूर्ती घडवायला सुरुवात झालेली आहे. आणि एक वेळेला तर असे काही नियम आहेत. फॉर एक्झाम्पल सम्रांगण सूत्रधार नावाचा ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये तर नियम आलेले आहेत मूर्त्यांच्या संदर्भात की ती मूर्ती कशी असावी. ती बिभत्स असेल तर त्याने तुमच्यावर काय दुष्परिणाम होतात, त्यानंतर ती जर डिस्प्रपोर्शन असेल तर त्यानं तुमच्यावर काय परिणाम होतात. सो इथे आपल्याला दिसतं की हळूहळू आता मूर्तीकडे बघायचा दृष्टिकोनच बदललेला आहे. असा आपल्याला एक देवता बघण्यासाठी, देवताला मूर्त करण्यासाठीची गरज ह्यापासून ती मूर्ती हीच देवता इथपर्यंत किंवा मूर्ती हीच देवता बघण्याचा दृष्टिकोन, असा तो एक मोठा प्रवास आपल्याला दिसतो. आणि जसं म्हटलं की काय म्हणू त्याला आपण, प्राचीन काळामध्ये ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे रोगराईच्या देवता होत्या, त्यानंतर पावसाची देवता होती, त्यानंतर काय म्हणू त्याला आपण धनधान्याची देवता, अशा सगळ्या वेगवेगळ्या देवता होत्या. हळूहळू या सगळ्यांचं एक मोठं विश्व तयार होताना आपल्याला दिसतंय. तो असा एकत्रित प्रवास आहे. अगदी मूर्त्या ओळखायच्या कशा, म्हणजे आता वेगवेगळ्या पूर्वी बनवलेल्या मूर्त्या त्या एकाच साच्यामध्ये किंवा एकच प्रकारचं असं काहीतरी असं ओळखायच्या कशा? मूर्ती ओळखताना सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ह्याच्यामध्ये की त्या मूर्तीच्या हातामध्ये काय काय आयुध आहेत हे पाहावं. आयुध किंवा लांछनं आपण म्हणतो. तर लांछनावरून आपल्याला सहज लक्षात येतं. फॉर एक्झाम्पल विष्णू म्हटलं तर शंख, चक्र, गदा, कमळ हे कंपल्सरी पाहिजे. काही वेळेला कमळ रिप्लेस केलेलं असतं, कमळाच्या ऐवजी वेगळंच काही असतं, पण शंख, चक्र, गदा हे दिसलं की ते कंपल्सरी तो विष्णूच आहे. आता गमतीची गोष्ट अशी आहे की वैष्णव मूर्तीशास्त्र इतकं डेव्हलप झालेलं आहे की आपल्याला विष्णूचे फक्त 10 अवतार माहिती आहेत, राईट. पण ह्याच्या पलीकडे जाऊन विष्णूच्या 24 विग्रह आहेत, म्हणजे 24 विष्णूचे अवतार कल्पना केलेले आहेत.
ज्याच्यामध्ये केशव, नारायण, माधव, गोविंद असे ते 24 विष्णूचे अवतार मान्य केलेले आहेत आणि फक्त शंख, चक्र, गदा, पद्म ह्यांचं परम्युटेशन कॉम्बिनेशन करून ते 24 मूर्ती निर्माण केलेलं आहे. सो त्यासाठी मग ते ओळखण्यासाठी मग तुम्हाला शिल्पग्रंथांचा आधार घ्यावा लागतो. त्याच पद्धतीने जसं म्हटलं की विष्णू आपण बघतो तसा मग शिव बघायचा, तर कसा बघायचा, तर हातात त्रिशूळ दिसला पाहिजे, नाग दिसला पाहिजे, डमरू दिसला पाहिजे, 3 डोळे दिसले पाहिजे, मस्तकावर जटा दिसल्या पाहिजेत, किंवा पायाशी नंदी दिसला पाहिजे. तर ह्या सगळ्या खाणाखुणा आहेत ओव्हरऑल मूर्ती ओळखायच्या. पण आता मूर्ती प्राचीन कशी ओळखावी, तर त्यासाठी मग आपल्याला बघावं लागतं की प्राचीन काळातल्या ज्या मूर्त्या आहेत की त्यांच्यामध्ये खूप जास्ती मार्दव आहे, त्या मूर्त्यामध्ये खूप जास्ती सौंदर्य ओतलेलं आहे, कारण ती देवतेची मूर्ती आहे. ते सौंदर्य किंवा ते शरीराची एकंदर जडणघडण जी आहे ती आपल्याला नंतर हळूहळू लॉस होताना दिसतीये. नंतर मूर्तींचं अलंकरण आहे, मूर्तींचे कपडे आहेत, ह्याच्यावरही आपण तो अभ्यास करू शकतो की मूर्ती प्राचीन आहे की अर्वाचीन आहे. ऑफकोर्स त्यासाठी तुम्हाला प्रचंड निरीक्षण आणि अभ्यास पाहिजे. पण बिगिनर्ससाठी असं आहे की जनरल ह्या मूर्त्यांचं असं असे आयुध, लांछनं ओळखणं, त्यावरून ती मूर्ती ओळखणं. आणि जर तुम्हाला सहज ऍक्सेसिबल असेल तर एखादा शिल्पग्रंथ बघणं की ज्याच्यामधून तुम्ही ती मूर्ती टॅली करून घेऊ शकता, बघू शकता. बरोबर. मंदिरांच्या वरती ज्या मूर्त्या असतात त्यामुळं म्हणजे कशासाठी असतात, त्याचं प्रयोजन काय असेल? अगदी साधं सोपं उत्तर देतो. बेसिक लॉजिक आहे ह्याच्या मागचं. आज जसं आपण घर बांधल्यानंतर आपण घर बाहेरनंही डेकोरेट करतो, तसं आतूनही डेकोरेट करतो. काही ना काहीतरी आपण डेकोरेटिव्ह पीस लावलेलं असतात कुठे ना कुठेतरी. अगदी त्याच पद्धतीनं जे मंदिर आहे ते आता मंदिर म्हणजे जणू काही ते मंदिराला कालांतरानं प्रासाद हे नाव आलेलं आहे. सो प्रासाद म्हणजे थोडक्यात वाडा, राजवाडा, पॅलेस. सो अशी पॅलेशियल जी बिल्डिंग आहे तर डेफिनेटली त्याचं डेकोरेशन काहीतरी केलं पाहिजे आतून बाहेरून. त्या अनुषंगानं मग ह्या सगळ्या मंदिरावर मूर्त्या यायला लागतात. आणि इथे आपल्याला एक लक्षात येईल बघा की ह्या मूर्त्या येताना फक्त आता देवाचं मंदिर आहे म्हणून नुसत्या देवादेवांच्या मूर्ती नाहीयेत, तर तिथे तुमच्या कॉमन लाईफ मधलेही सगळे इन्सिडेंट तिथे कोरलेले दिसत आहेत. कधीतरी शृंगार रस कोरलेला दिसतो, कधी वीर रस कोरलेला दिसतो, सो तुमच्या डे टू डे मंडेन लाईफ पासून ते तुमचं आध्यात्मिक लाईफ, त्यानंतर ऍब्सोल्युटली. सो मेन पर्पज वॉज फॉर द डेकोरेशन. आणि मग त्याला हळूहळू कालांतरानं मग जसं म्हटलं की जसं एक मंदिर ही जेव्हा एक इंडिव्हिज्युअल एंटिटी बनते त्यावेळेला मग पुन्हा तिथे मंदिराच्या बाहेरच्या देवता, ज्या परिवार देवता म्हणतो, त्यांचं तिथे स्थापन सुरू झालं, पूजन सुरू झालं. पण बाकी मंदिरावर ज्या मूर्त्या होत्या त्यांचं प्रत्येक मूर्तीचं प्रयोजन पूजनासाठी नव्हतं. इट वॉज ओनली फॉर द डेकोरेशन पर्पज. मूर्तीशास्त्राचे विषय कोणकोणते असतात? ओके, जसं आत्ताच मी म्हटलं की तुमच्या डे टू डे लाईफ पासून सगळं असतं. सो ह्याच्यामध्ये मग बऱ्याचदा मूर्तीशास्त्रामध्ये काय काय येतं, तर एकतर देवी देवता तर आहेतच, त्यानंतर त्यांची वाहनं आहेत, त्यानंतर त्यांच्या वाहनांचे सुद्धा काही वेळेला इंडिव्हिज्युअली मूर्त्या कोरलेल्या आपल्याला बघायला मिळतात. त्यानंतर बऱ्याच ठिकाणी पौराणिक प्रसंग असतात. त्याचबरोबर काही नीतिकथांचं तिथं हे उत्कीर्ण केलेले असतात. त्या फॉर एक्झाम्पल कोपेश्वरचं आपण हे घेतलं, उदाहरण घेतलं तर सभा मंडपामध्ये दक्षिणेच्या बाजूला 2 खांबावर आपल्याला हे बघायला मिळतं, पंचतंत्रातल्या 2 कथा कोरलेल्या बघायला मिळतात. की जे एक कथा ज्याच्यामध्ये ते माकडाचं काळीज जांभळाच्या झाडावर आहे ती कथा तिथे कोरलेली बघायला मिळते. आणि त्यानंतर ते बडबड कासव ज्याला ते 2 त्याचे पक्षी जे आहेत ते तोंडात काठी धरून त्याला घेऊन जातात सुकाळ असलेल्या प्रदेशात, दुष्काळी प्रदेशातून, ह्या 2 कथा तिथे कोरलेल्या बघायला मिळतात. सो हा एक शिल्पांचा वेगळा विषय. त्याचबरोबर पुराण कथा जे आपण म्हटलं की त्याप्रमाणे आपल्याला तिथे काही पुराणातले काही प्रसंग बघायला मिळतात की बळी आणि वामनाचा प्रसंग तिथे बघायला मिळतो. त्याचबरोबर महाकाव्य दिसतात, रामायण महाभारतातले काही प्रसंग तिथे कोरलेले आढळतात की ज्याच्यामधून आपल्याला, आणि तिथे त्यांनी काय संकल्पना राबवलेल्या आहेत हे इथे लक्षात येतं. फॉर एक्झाम्पल आता कोपेश्वरचंच अगेन उदाहरण घेऊयात आपण की तिथे महाभारत फक्त एका प्रसंगातून दाखवलंय की भीम आहे हातामध्ये गदा घेऊन आणि तो असा आपलं आम दाखवत आहे, बाहुबळ माझ्यात किती हे दाखवतं. आणि द्रौपदीनी केस सोडले आणि ती फक्त असा हातात धरून आहे, जे आपल्याला ते टिपिकल ही माहिती आहे की जोवर मी ते मारत नाही तोवर तू तुझ्या केसाचा आंबाडा घालू नकोस किंवा केस बांधू नकोस. त्या एका प्रसंगातून अख्खं महाभारत तुम्हाला रिमाइंड केलंय.
रामायणाचंही तसंच आहे, तिथे 2 प्रसंगामध्ये रामायण आपल्याला हे केलेलं दिसतं की एके ठिकाणी राम आपली मुद्रिका हनुमंताला देतो, जी ह्याच्यात आहे ती सीतेला जे हे पळवून दिलेलं आहे, तर अशोकवनात जी आहे ती, आणि मुद्रिका देतो, आणि मग दुसऱ्या प्रसंगामध्ये हनुमंत ती मुद्रिका सीतेला देतो. या 2 प्रसंगामधून तुम्हाला अख्खं रामायण त्यांनी तुमच्या डोळ्यासमोर जिवंत केलं आहे. सो असे वेगवेगळे विषय आहेत त्याच्यामध्ये. बऱ्याच ठिकाणी आपल्याला कामशिल्पही बघायला मिळतात की त्या काळामध्ये हेही लक्षात येतं की ही जी बेसिक नीड आहे, आहार निद्रा भय मैथुन, ह्या ज्या बेसिक नीड्स आहेत, तर त्यांना किती मॅच्युअर्डली घेतलं गेलेलं होतं त्या काळामध्ये, हेही आपल्याला लक्षात येतं की खजुराहो सारख्या ठिकाणी तर आपल्याला कामशिल्प किती उघडपणा बघायला मिळत आहेत. सो त्या काळामधली विचारधारा सुद्धा ह्या शिल्पामधून आपल्याला लक्षात येते की किती ओपन माइंडेड आणि किती वेल मॅच्युअर्ड पद्धतीने सगळ्या गोष्टी घेतलेल्या आहेत. सो इंटरेस्टिंग आहे मूर्तिशास्त्र सुद्धा. कोल्हापुरातील काही विशेष मूर्तींच्या बद्दल काय सांगा? विशेष मूर्ती म्हणायचं झालं तर अगेन मी सगळ्यांना खिद्रापूरलाच घेऊन जाईन, कारण खिद्रापूर कधी कधी मी असं खूप कॉमनली बोलताना म्हणतो की खिद्रापूर हे मूर्त्यांचं ओपन म्युझियम आहे. इतका तिथे मूर्त्यांचा भरणा आहे आणि खूप छान छान आपल्याला तिथं मूर्ती बघायला मिळतात. आणि त्यासाठी तुमचा मात्र मूर्तीशास्त्राचा अभ्यास गाडा लागतो, किंवा ज्याचा गाडा अभ्यास आहे अशा व्यक्तीला तिथे घेऊन जावं लागतं, कारण तिथे सूर्य आणि चंद्राच्या 2 खूप पर्टिक्युलर मूर्ती आहेत की ज्याच्यामध्ये सूर्य 7 घोड्यावर बसलेला दिसतो, तर चंद्र जो आहे तो आय थिंक 10 घोड्यावर बसलेला तिथे दाखवलेला आहे. ओके. तर इथे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की चंद्राची पूर्णतः आयकॉनोग्राफी तिथे वेगळी दिसते की 10 घोड्यावर बसलेला तो चंद्र आहे. आता तो खूप इंटरेस्ट असतो. महत्वाचं सांगायचं म्हणजे की आता तुम्ही एवढं फिरताय, तर अशी खूप प्राचीन मंदिरं असतील जी बघितलीत, अशी ठराविक काही मंदिरं तुमच्या आठवणीत असणारी सांगा, भारतातली असतील किंवा महाराष्ट्रातली, की जिथं खरंच एक प्राचीनता बघण्यासाठी जावं. जसं आता खिद्रापूरचं सांगितलं, जो मूर्त्यांचा भंडार आहे ते एक प्राचीनता आहे, तर अशी अजून कुठं आहे महत्वाची? येस, थोडक्यात म्हणजे आता कोर्स एक लिस्ट आहे, मोठी लिस्ट आहे ऑनेस्टली. येस, पण जसं म्हटलं की एकतर बघावं तर तुम्ही पळसंबे जाऊन बघावं. ऑफकोर्स, खूप सुंदर. येस, त्यानंतर वेरूळ आहेच आहे, त्यानंतर अजंठ्याची जे गुहा आहेत, गुहा चित्रांसाठी बघायला जावं. नंतर बदामी तुम्ही जरूर बघायला जावं, कारण बदामीमध्ये तुम्हाला केव्स दिसतात, म्हणजे केव्ह टेम्पल्स दिसतात, त्याचबरोबर फ्री स्टँडिंग टेम्पल्स दिसतात. म्हणजे ऐहोळे, बादामी, पट्टदकल हे तिन्ही सेंटर्स जवळजवळ आहेत, ती तुम्ही बघायला जावं. आणि ऑफकोर्स मग नंतरच्या लेटर पिरियड मधले स्ट्रक्चर्स बघायचे असेल तर तुम्हाला हम्पी आहेच आहे. नंतर खूप एक पंचायतन पद्धतीचं मंदिर तुम्हाला बघायचं असेल तर सिन्नर जे आहे नाशिक जवळ, तर तिथे गोविंदेश्वर किंवा गोंदेश्वर मंदिर आहे, ते बघायला जावं. कारण एक मोठाच्या मोठा असा तो प्लॅटफॉर्म आहे, आणि त्या प्लॅटफॉर्मवर सेंटरला मोठं मंदिर आणि कोपऱ्यामध्ये 4 छोटी मंदिरं, असं ते देवाचं पंचायतन तिथे बघायला मिळतं. सो ही छान आहे. म्हणजे आता लिस्ट नेव्हर एंडिंग आहे, म्हणूनच दर्शकांना तेवढंच की बाबा खूप सुंदर मंदिर आणि वेगळं बघायचं असेल तर ही एक लिस्ट आहे. त्याच्या व्यतिरिक्त सरांशी तुम्ही संपर्क करू शकता, आणि कुठल्याही गोष्टींचा म्हणजे मंदिर, मूर्ती यांचा काही माहिती हवी असेल किंवा त्याच्याबद्दलची उत्सुकता ऑफकोर्स प्रत्येकालाच असते, तर ते काय आहे, कसं झालं असेल, याबद्दल तुम्ही योगेश सरांशी संपर्क करू शकता. आणि खूप सुंदर सर, खूप छान माहिती मिळाली. अजून खूप साऱ्या गोष्टी आपण याच्यावरती बोलू शकतो, परंतु आपल्याला लाईव्हला काही वेळेची मर्यादा असते, आणि कट्टाकोलाबरोबर तुमचे आभार मानतो यासाठी की तुम्ही वेळात वेळ काढून इथं आलात. थँक्यू. आणि येस, मला सुद्धा ऍक्च्युली तुम्ही इथे संधी दिलीत ह्यासाठी तुमचेही आभार मानतो, कारण तुम्ही जी संधी दिली त्या माध्यमातून मला ही बेसिक इन्फॉर्मेशन लोकांपर्यंत पोहोचवायची होती, जिज्ञासूंपर्यंत पोहोचवायची होती, की कुठल्याही भाकड कथांना किंवा दंतकथांना बळी न पडता ही जी माहिती दिली, ऍटलिस्ट ती माहिती तुम्ही लक्षात ठेवून तेवढ्या डोळसपणानं जर आपली संस्कृती बघितली तर एक वेगळ्या पद्धतीने तुम्ही आपल्या सुरुवातीपासून सांगितलं की मंदिर मुळात निर्माण झाले, मूर्त्या कशा आल्या त्याच्यामध्ये, म्हणजे ठीक आहे आता ते श्रद्धास्थान झाले, परंतु ते शेल्टर होते, त्याच्या बाहेर सुद्धा ज्या मूर्त्या आहेत त्या कशा आल्या, ते एक डेकोरेशन आहे, खूप साऱ्या गोष्टी आहेत. म्हणजे लोकांचं बघण्याचा एक पर्स्पेक्टिव्ह आहे ना, ते बदलेल. यासाठी हे फार ज्ञानपूर्ण अशी मुलाखत आहे. थोडी टेक्निकल वाटते, परंतु खरंच गरजेची आहे. मी पुन्हा एकदा तुमचे आभार मानतो. थँक्यू व्हेरी मच. आणि मी सरदार आपल्या सर्वांचा निरोप घेतो. पुन्हा भेटूया उद्याच्या लाईव्ह मध्ये. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू सर. थँक्यू.